यानंतर पुढची एक ब्रेकिंग आपण जाणून घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सोमवारी रात्री उशिरा पार पडली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। या बैठकीमध्ये राज्यसभेच्या राष्ट्रवादीच्या वाटेची एक जागा साताऱ्याचे नितीन पाटील यांना देण्याचा निश्चय करण्यात आलेला आहे। नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ आहेत। नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील आहेत। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वाईमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटीलला खासदार करतो असा शब्द दिलेला होता। अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे एबीपी माझाला, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, राज्यसभेची राष्ट्रवादीची जागा आता जवळपास नितीन पाटलांना पक्की मानली जाते। दीपक, 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातारा लोकसभेची जागा लढवत असतो, मात्र यावेळी ती भाजपला द्यावी लागली। यावेळी ही जागा भाजपला द्यायची वेळ आली, त्यावेळेस भाजपच्या वतीनं उदयनराजेंची जी राहिलेली टर्म आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घ्यावी अशा पद्धतीची विनंती केली होती। मात्र उदयनराजेंची 2 वर्षांची टर्म आणि पियुष गोयल यांची 4.5 वर्षांची टर्म आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पियुष गोयल यांची जागा मागून घेतली आणि त्या जागेवर आता साताऱ्यातूनच मकरंद पाटील यांचे जे भाऊ आहेत नितीन पाटील यांना आता उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे। काल रात्री पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग पार पडली आणि या मीटिंगमध्ये नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। अजित पवार यांना लोकसभेवेळी शेवटच्या क्षणी वाईमध्ये सभा घेतली होती आणि त्यावेळेस उदयनराजेंना निवडून आणा, तुम्हाला साताऱ्याला आणखीन एक खासदारकी देतो असा शब्द दिला होता आणि नितीन पाटीलला खासदार करतो असं देखील म्हणाले होते। त्यानुसार आता नितीन पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते। उद्या नितीन पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी देखील माहिती मिळते। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।